नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओपासून आपण परिसर अभ्यासाच्या नोट्स पाहायला सुरुवात करणार आहोत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, परिसर अभ्यास म्हणजे फक्त परिसर अभ्यास नसतो। याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, मग विज्ञान आहे आणि पर्यावरण आहे, असा मिळून परिसर अभ्यास 30 मार्काचा असतो। याच्यामध्ये इतिहास आहे। आता इतिहास हा आपल्याला 4थी पासून आहे, पण जे शालेय पाठ्यपुस्तक आहेत त्याच्यामध्ये 3री, 4थी, 5वी असे जे शालेय पाठ्यपुस्तक आहेत त्याच्यामध्ये परिसर अभ्यास हा घटक आहे। आणि या परिसर अभ्यासमध्ये भाग 1, भाग 2 असे विषय आहेत। मग या भाग 1 मध्ये इतिहास आहे, भाग 2 मध्ये भूगोल आहे। मग जो काही भूगोलाचा भाग आहे त्याच्यामध्येच विज्ञान सुद्धा मिक्स आहे आणि पर्यावरण सुद्धा मिक्स आहे। अशा स्वरूपात परिसर अभ्यास हे 3री ते 5वी पर्यंत आहे। पण जो काही आपला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आहे याच्यामध्ये परिसर अभ्यास नावाचा 30 मार्काला पेपर आहे। मग या पेपरमध्ये 30 मार्काला जे प्रश्न विचारले जातात ते फक्त 5वी पर्यंत मर्यादित नसतात, हे आपल्याला 8वी पर्यंत असतात। याच्यामध्ये आपल्याला इतिहास 8वी पर्यंत, भूगोल 8वी पर्यंत, मग विज्ञान सुद्धा 8वी पर्यंत करावं लागतं। मग तरच आपला परिसर अभ्यास हा परिपूर्ण होतो। मग आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास भाग 1 पाहणार आहोत, जो की 5वीचा आहे। म्हणजे 5वीचा परिसर अभ्यास पाहणार आहोत आणि याच्यामध्ये इतिहास आहे। या इतिहासावर आधारित आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर आता अवांतर चर्चा न करता आपण डायरेक्ट नोट्स पाहायला सुरुवात करू। जो काही 5वी आहे, 5वी मधला जो काही परिसर अभ्यास आहे याच्यामधला पहिला घटक आहे इतिहास। म्हणजे इतिहास म्हणजे काय, आता तुम्हाला इथं वरती दिसत असेल महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा परिसर अभ्यास कंसात इतिहास दिले, नोट्स हे त्यासाठी दिले समजण्यासाठी। आता खाली तुम्हाला IBPS पॅटर्न दिसत असेल तर हा IBPS पॅटर्न नाही, आपल्या शालेय पाठ्यपुस्तकाचा पॅटर्न आहे। ह्या नोट्स आपण फेब्रुवारी मार्च मध्ये तयार केलेला आहे, त्यावेळेस IBPS परीक्षा घेणार होती म्हणून तसा IBPS आलेला आहे असून, आणि ह्या नोट्स ह्या पेपर 1 व पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त आहे। आणि ह्या आपल्या नोट्स टिप्स फॉर टीईटी या चॅनलच्या अधिकृत नोट्स आहेत। तर आता आपण पहिला टॉपिक पाहू, इतिहास म्हणजे काय। भूतकाळात घडलेल्या समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। इतिहास केवळ कल्पनेच्या आधाराने लिहिला जात नाही। सत्य असत्य, योग्य अयोग्य, चुकी बरोबर याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो। काय विचारला जातं, इतिहास केवळ कल्पनेच्या आधाराने लिहिला जातो असा प्रश्न विचारला जातो। मग हे विधान योग्य आहे का, योग्य आहे, चूक आहे का, बरोबर आहे असं विचारलं जातं। पण विधान कसं आहे, इतिहास केवळ कल्पनेच्या आधाराने लिहिला जात नाही। स्वतंत्र प्राप्तीनंतर ही घटना स्वतंत्र लढा या कृतीचा परिणाम आहे। स्वतंत्र प्राप्ती ही घटना स्वतंत्र लढा या कृतीचा परिणाम आहे। भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो। विधान महत्त्वाचं आहे, भूतकाळातील ज्या काही कृती घडलेल्या आहेत त्या कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो। हा झाला चॅप्टर 1 मधले महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह। आता आपण चॅप्टर 2 वळू, जे की आता 5वीचा आहे, इतिहास आणि कालसंकल्पना। याच्यामधले भरमसाठ प्रश्न हे पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला येऊन गेलेले आहेत। आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते। आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते। येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली। येशू ख्रिस्तांच्या स्मरणात इसवी सनाची सुरुवात झाली। मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे। मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे। ज्या वर्षापासून इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचे पहिले वर्ष। ज्या वर्षापासून इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचे पहिले वर्ष। त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते। मग नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत जाते। इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजेच पहिल्या शतकाचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो। परीक्षेला येऊन गेलेलं विधान आहे। इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ इसवी सन 1 ते 1000 असा लिहिला जातो।
इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते। विधान अतिशय महत्त्वाचं आहे, परीक्षेला येऊन गेलेलं आहे। इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीचा काळ त्याला इसवी सन पूर्व असे म्हटले जाते। इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकातील सुरुवात इसवी सनाच्या पहिल्या शतकातील सुरुवात इसवी सन पूर्व 100 या वर्षी झाली आहे आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपली। तसेच इसवी सनापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि ते इसवी सन यापूर्वी संपली। म्हणून इसवी सन पूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1 आणि इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते 1 असा लिहिला जातो परीक्षेला आलेला। आता त्याच्या खालचा हा अतिशय महत्त्वाचा जो की वारंवार आपल्या परीक्षेला शिक्षक पात्रता परीक्षेला पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो याच्यामध्ये हमखास विचारला जाणारा ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे? शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतातील प्रचलित असलेल्या कालगणना आहेत। भारतातील प्रचलित असलेल्या कालगणना कोणत्या आहेत? तर शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतातील प्रचलित असलेल्या कालगणना आहेत। इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले। या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली। विधान परीक्षेला आलेलं तुम्ही पेपर चेक करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल। काय आहे? इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले। या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली। आता हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली हे परीक्षेला विचारलं गेलं आहे की हे जे इस्लाम धर्माशी संबंधित आहे। पण आता यावेळेस परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? तर यावेळेस हा प्रश्न कारण आणि परिणाम याच्यावर विचारला जाऊ शकतो। आता परिणाम काय आहे? परिणाम काय आहे? स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली। नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले। याचा परिणाम असा झाला की या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली। आता त्याच्यानंतरचा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह 2018च्या TETच्या पेपर 1 लाही आलेला आहे आणि पेपर 2 लाही आलेला आहे। तुम्ही पेपर चेक करत जावा। भारतातील फारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहनशाही कालगणना असे म्हणतात। भारतातील फारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहनशाही कालगणना असे म्हटले जाते। TET 2018 ला आलेलं ऑब्जेक्टिव्ह। कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण, काष्टवलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जातो किंवा पद्धतींचा उपयोग केला जातो। कर्ब 14 पद्धतीने 60,000 वर्षापर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य होते। कर्ब 14 ही पद्धत विलार लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधली। 1908 ते 1980 यांचा कालखंड आहे। कर्ब 14 ही पद्धत विलार लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधली। कर्ब 14 हा वायू सर्व सजीवांच्या शरीरात असतो। योग्य अयोग्यमध्ये विचारलं जाऊ शकतो। कर्ब 14 हा वायू सर्व सजीवांच्या शरीरात नसतो असं दिलं जाईल। तर याचे विधान काय आहे? कर्ब 14 हा वायू सर्व सजीवांच्या शरीरात असतो। सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषांमधील कर्ब 14चे प्रमाण घटत जाते। झाडांची वाढ होत असताना झाडांच्या खोडांचे एक एक वलय दरवर्षी वाढत जाते। ती वलय मोजली असता झाडांचे वय मोजता येते। लाकडी वस्तूंचे वय मोजण्यास ही त्याची मदत होते। या पद्धतीला काष्टवलयन कालमापन पद्धती म्हणतात। काष्टवलयन कालमापन पद्धती कशाला म्हणतात? झाडाची वाढ होत असताना झाडांच्या खोडांचे एक एक वलय दरवर्षी वाढत जाते।
ती वलये मोजली असता झाडांचे वय मोजता येते, लाकडी वस्तूंचे वय मोजण्यासही त्याची मदत होते आणि या पद्धतीला काष्ठवलयन कालमापन पद्धती असे म्हणतात. आता पुढला चॅप्टर आहे पृथ्वीवरील सजीव. आता महत्त्वाचे जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत ना तेवढेच आपण नोट्समध्ये घेतलेले आहेत. उग पुस्तक आहे, पुस्तकातला सगळा फापट बसायला घेतला नाही. जेवढे मोस्ट IMP आहेत आणि जेवढे अत्यंत गरजेचे आहेत, गरजेचे, अत्यंत गरजेचे आणि अत्यंत गरजेचे असेच ऑब्जेक्टिव्ह घेतलेले आहेत आणि जे की परीक्षेला 100% विचारले जातात. पृथ्वीवरील सजीव. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली. 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने अवकाशात मंगळयान पाठविले आणि ही मोहीम 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वी झाली. आता त्यानंतरचा टॉपिक आहे उत्क्रांती. चौथा टॉपिक सस्तन प्राणी. आता सस्तन प्राण्यांना अपवादात्मक कोण आहे? बदकोचा म्हणजे प्लॅस्टिपस या सस्तन प्राण्याचा आणि मुंगी खाऊ ऑयटर हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात. त्यानंतर मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच एप वानर असे म्हणतात. आता हे विधान TETला असंख्य वेळेस विचारलं गेलेलं आहे, भरपूर वेळा आलेलं आहे. काय आलेलं आहे? मानव सदृश्य वानर म्हणजेच मानवाशी साम्य असणारा वानर, याला काय म्हणतात? तर एप वानर म्हणतात. आता त्याच्या खालचं TET 2017ला आलेलं विधान किंवा ऑब्जेक्टिव्ह. इतिहासाचे जनक हेरोडोटस आणि पेपर 2ला सुद्धा आलेला प्रश्न आहे. इतिहासाचे जनक कोण आहेत? तर इतिहासाचे जनक आहेत हेरोडोटस. आता आपण चार्ल्स डार्विन यांच्या संदर्भात थोडीशी महत्त्वाची माहिती पाहू. यांचा कालखंड 1809 ते 1882 आहे. इसवी सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्यांच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज प्राण्यांच्या प्रजातीचा उगम, त्याचा मराठी अनुवाद ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज प्राण्यांच्या प्रजातीचा उगम याविषयी या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली. परीक्षेला काय विचारलं जातं? उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? चार्ल्स डार्विन. उत्क्रांतीची संकल्पना चार्ल्स डार्विन यांनी कोणत्या ग्रंथात मांडली? तर ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज. डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाच्या शास्त्रज्ञाने प्राणी जातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली. कार्ल लिनसचे मत काय होते? शरीर रचनेचा विचार करता वानरांच्या काही प्रजातींचा आणि मानवाचा काही संबंध असावा असे मत त्याने व्यक्त केले. डार्विनने त्याच्या पहिल्या ग्रंथात उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांचा नेमका संबंध काय असू शकतो याविषयी निश्चित मत व्यक्त केले. आता डार्विनचा पहिला ग्रंथ कुठला होता? ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज. याच्यामध्ये त्याने काय सांगितलं होतं की उत्क्रांतीचा सिद्धांत, त्याने उत्क्रांतीची संकल्पना मांडली होती. मग आता डार्विनचा दुसरा ग्रंथ कुठला आहे? द डिसेंट ऑफ मॅन म्हणजे मानवाचे अवतरण. पहिला काय होता? मानवाच्या प्रजातीचा उगम म्हणजेच ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज. दुसरा ग्रंथ आहे द डिसेंट ऑफ मॅन म्हणजे मानवाचे अवतरण. हा आला होता 1871 साली. आता डार्विनचा जो काही दुसरा ग्रंथ आहे द डिसेंट ऑफ मॅन, या ग्रंथात त्याने काय सांगितलेलं आहे? तर या ग्रंथात मात्र त्याने माणसांना शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा विशिष्ट भाग या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष त्याने वेधले. माणसाच्या शरीरातील अक्कलदाढेसारखा आणखीन काही अनावश्यक गोष्टी उत्क्रांतीचे निर्देशक असल्याने त्याने नमूद केले. त्यांच्या आधारे आफ्रिकेतल्या जंगलातील गोरिला, चिंपांझी यांसारख्या बिनशेपटीच्या वानरांपासून मानव उत्क्रांत झाला असावा असे या अनुमानात त्याने मान्यता दिली. याचे पुरावे मिळण्याची सुरुवात ही 20व्या शतकात झाली आहे. आता महत्त्वाचा घटक आहे मानवाची वाटचाल. ही मानवाची वाटचाल आपल्याला जे जुनं 5वीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला भेटतात. आता नवीन 5वीचा इतिहास याच्यामध्ये सुद्धा आहे. असे घडलो आपण याच्यामध्ये मानवाची वाटचाल. पहिलंच ऑब्जेक्टिव्ह हे परीक्षेला येऊन गेलेलं आहे. हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या मानवाला कुशल मानव म्हणतात. कुशल मानव कशाला म्हणतात? हाताचा कुशलतेने वापर करणाऱ्या मानवाला कुशल मानव म्हणतात. कुशल मानवाचा सर्वप्रथम पुरावा कुठं भेटला? तर आफ्रिका खंडातील टांझानिया म्हणजे केनिया या ठिकाणी. कुशल मानवाचा सर्वप्रथम पुरावा आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या ठिकाणी.
कुशल मानवाचा शोध लुई निकी याने लावला व त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले। होमो हॅबिलिस हे नाव कोणी दिले तर कुशल मानवाचा शोध हा लिकी याने लावला आणि लिकी याने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले। आता कुशल मानवाला होमो हॅबिलिस म्हणतात, कुशल मानवाला काय म्हणतात हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे। तर कुशल मानवाला होमो हॅबिलिस असे म्हणतात। मग आता लॅटिन अर्थ काय आहे होमोचा? लॅटिन अर्थ काय होतो? लॅटिन अर्थ होमोचा मानव, लॅटिन अर्थ पुन्हा होमोचा मानव हा प्रश्न सुद्धा टीईटीला आलेला आहे। हॅबिलिस हातांचा कुशलतेने वापर करणारा, हॅबिलिस म्हणजे काय असा प्रश्न विचारला होता, तर हातांचा कुशलतेने वापर करणारा। कुशल मानव 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता, मात्र कुशल मानवाच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता। कुशल मानवाचा मेंदू एप वानरांपेक्षा अधिक मोठा होता, परीक्षेला आलेला आहे, त्यासाठीच मी बोल्ड करून टाकलेला आहे टीईटी म्हणून। कुशल मानवाचा मेंदू हा एप वानरापेक्षा अधिक मोठा होता। विधान अ बरोबर, विधान ब बरोबर, विधान अ व ब बरोबर, विधान सी चूक किंवा सी व डी बरोबर अशा टाईपमध्ये हे विधान विचारले जातात। कुशल मानवाने बनविलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयुक्त नव्हती। कुशल मानव खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळे हे गोळा करत। एरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, होमो एरेक्टस म्हणजे ताठ कण्याचा माणूस। आता होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानवाला होमो हॅबिलिस म्हणतात आणि हातांचा कुशलतेने वापर करणारा मानवाला कुशल मानव। आणि होमोला नाव कोण दिले? होमो हे नाव कोण दिले? कुशल मानवाला होमो हे नाव कोण दिले तर लिकी याने लावला, म्हणजे कुशल मानवाचा शोध लिकी याने लावला व त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले। आता कुशल मानवाला होमो हॅबिलिस असे म्हणतात, तसेच त्याचा होमोचा अर्थ मानव होतो, हॅबिलिस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा माणूस। आता कुशल मानव 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता, मात्र कुशल मानवाच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता। कुशल मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता। कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयुक्त नव्हती। कुशल मानव खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळे ही गोळा करत। एरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, परीक्षेला आलेला आहे। एरेक्टस म्हणजे काय तर ताठ उभा राहणारा। मग होमो एरेक्टस म्हणजे ताठ कण्याचा माणूस। होमो एरेक्टसचा मेंदू कुशल मानवाच्या तुलनेत अधिक विकसित झाला होता, तो समूहाने राहत होता। होमो एरेक्टसच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता। होमो एरेक्टस हातकुराड्यासारखे हत्यारे बनवत असे। आफ्रिका, आशिया, युरोप या खंडात ताठ कण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनविलेली हत्यारे मिळाली आहेत। शक्तिशाली मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता, विधान महत्त्वाचं आहे। शक्तिशाली मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता। शक्तिशाली मानव दगडांचे गोटे आणि गोटे तासून निघालेली झुलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकारांची हत्यारे बनवत असे। ती लांब हाडांच्या किंवा लाकडांच्या दांड्यापासून बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे। चामड्यावरील मांस खरवडण्याकरता दगडांच्या छिलक्यांपासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे। चामड्याचे कपडे वापरत, प्रामुख्याने मांसाहारी होता कोण? शक्तिशाली मानव। कठीण लाकडांच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगुटीचे दगड एकमेकांवर आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याने साधली होती कोण? शक्तिशाली मानवाने। तो आगीत अन्न भाजून खात होता कोण? शक्तिशाली मानव। समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिशाली किंवा शक्तिमान मानव मृत व्यक्तींबरोबर हत्यारे, प्राण्यांची शिंगे यांसारख्या वस्तू पुरत असे। मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असे कोण? शक्तिमान मानव। त्यावरून शक्तिमान मानवांच्या काळात मृत व्यक्तींच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते। शक्तिशाली मानवाचे अवशेष सर्वप्रथम निअँडरथल येथे मिळाले म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात। जर्मनी या देशातील निअँडरथल आहे। आता टीईटी 2017ला हा प्रश्न आलेला आहे। शक्तिशाली मानवाचे अवशेष सर्वप्रथम कुठे सापडले तर निअँडरथल येथे मिळाले म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात। कुणाला? शक्तिशाली मानवाला। निअँडरथल म्हणजे शक्तिशाली मानवाचा मेंदू ताठ मानवापेक्षा अधिक विकसित होता। काळाच्या ओघात शक्तिशाली किंवा शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून
युरोप आणि आशिया या खंडापर्यंत स्थलांतर केले. शक्तिशाली मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. शक्तिशाली मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. शक्तिशाली मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव होय. टीईटीला पडलेला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह. होमोसेपियन म्हणजे काय, तर होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. कोणाला काय म्हणतात हे विधान महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न 100% असतो. होमोसेपियनला बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये क्रोमेनॉन या नावाने ओळखले जाते. आपल्या परीक्षेला आलेलं ऑब्जेक्टिव्ह काय, होमोसेपियन किंवा बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा क्रोमेनॉन या नावाने कुणाला ओळखले जाते, तर होमोसेपियनला म्हणजे बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये क्रोमेनॉन या नावाने ओळखले जाते. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया, युरोप या खंडामध्ये सापडले. बुद्धिमान मानवाजवळ विकसित भाषा पद्धती होती. बुद्धिमान मानव प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या आधारे चित्र काढू लागला होता, म्हणून त्याला बुद्धिमान मानवाला विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. प्रगत बुद्धीच्या मानवालाच होमोसेपियन सेपियन म्हणतात. होमोसेपियन म्हणजे काय आणि होमोसेपियन सेपियन याच्यामधला फरक लक्षात यायला पाहिजे. होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव आणि प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे होमोसेपियन सेपियन. तर प्रगत बुद्धीच्या मानवाची मेंदूची क्षमता आणि त्याचबरोबर त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव म्हणजेच आपण. हा प्रश्न टीईटीला आलेला आहे. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवांमध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवांचे पूर्वज होते असे म्हणता येते. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन शेतीचे तंत्र विकसित केले. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतांचे निर्देशक आहे. आता आपण वळू अश्मयुगीन हत्यारांकडे. ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड होय. अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड आहेत, पुराश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नव अश्मयुग. परीक्षेला आलेलं विधान. अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड कोणते, तर पुराश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नव अश्मयुग. पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताटकण्यांचा मानव या दोहोंनी आघात तंत्राचे हत्यार बनवले. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र म्हणतात. तोड हत्यारांचा उपयोग फक्त कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी शक्य आहे. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते हे त्याच्या हत्यारांवरून समजते. कुशल मानवाच्या तोड हत्यारांपेक्षा ताटकण्याच्या मानवाने बनविलेली हातकोराडे आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे पसरट पात्यांची कुराड. ताटकण्याचा मानव म्हणजे होमो इरेक्टस हत्यार घडविण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. दगडांचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने म्हणजे होमो इरेक्टस याने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला. ताटकण्याचा मानव आवश्यकतेनुसार वेगवेगळी हत्यारे बनवत होता. ताटकण्याचा मानव प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा शिकारीत समावेश करत होता. शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनविण्याच्या तंत्रात आणखीन प्रगती केली. तो लहान आकारांची हत्यारे तयार करू लागला. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्यासाठी त्याच्या तंत्रात क्रांती घडून आणली. त्याने दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारखे विविध हत्यारे आणि वस्तू त्याने बनविली. बुद्धिमान मानव हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटींच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यांसारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला. बुद्धिमान मानवांच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या. काही सामूहिक उत्सव करू लागला. कलात्मक वस्तू, ग्रहचित्रे बनवू लागला. त्याचा संबंध उत्सवाशी असावा असे मानले जाते. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्मयुगातच झाली होती. विधान टीईटीला आलेलं होतं. प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्मयुगातच झाली होती. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत विविध ठिकाणी मिळाले आहेत.
पुराश्मयुगातील मानवांचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाहीत. मध्य प्रदेशातील होशांगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हातनोरा नावाचे गाव आहे. या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्यांचे हाड यांचे अवशेष मिळाले. हे अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत. त्याखेरीज पुदुच्चेरीजवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मीभूत कवटी मिळाली. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशाजवळचे चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. चिरकी निवासा प्रवरा हे नदीच्या काठावर आहे. मध्य अश्मयुगात बुद्धिमान मानवाने कुत्रा मांसाळवर म्हणजे पाळला होता. बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालनाचा आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्यांची कापणीही करू लागला. मध्ययुगीन अवशेष राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लांगानजी आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणे. मध्याश्मयुगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती, पन्हाळदार गाभा तंत्राने गारगुटीच्या गोट्यांपासून अलग केलेली असतात. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकारांची असतात. त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते. या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात. सूक्ष्मास्त्रे बसवून तयार केलेली मध्य अश्मयुगातील दातेरी सुरी. आता नवा अश्मयुग पाहू आपण. नवा अश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे बसविली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडविली जाण्याचा काळ म्हणून त्याला नवा अश्मयुग असे नाव दिले गेले. नवा अश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे हे नित्याची जीवन पद्धती झाली. शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता शेतीला आणि पशुपालनाला पूरक बनले. भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतात ही नवश्मयुगातील संस्कृतीची अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत. आता निवारा ते गाव आणि वसाहत. शिकारीमुळे मध्य अश्मयुगापर्यंत मॅमॉथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते. विधान महत्वाचं आहे. शिकारीमुळे मध्य अश्मयुगापर्यंत मॅमॉथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते. मॅमॉथ हा हत्तींचा पूर्वज होय, परंतु हत्तींच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड असणारा प्राणी होता. शक्तिमान मानवाने फ्रान्स येथील एका गुहेच्या आतील भागाला उभारलेला 2 खोल्यांचा उपदा तंतू आहे. नवाश्मयुगातील माणसांची जीवन पद्धती पुराश्मयुग आणि मध्य अश्मयुग या काळातील जीवन पद्धतींपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. पृथ्वीवर हिमयुग आणि आंतरहिमयुग असे कालखंड आलटून पालटून येतात. हिमयुग पृथ्वीचा बहुतांश भाग बर्फाच्छादित असतो. हवामान अतिशीत आणि शुष्क असते. समुद्राची पातळी खूप खोल जाते. जर स्पीडमध्ये होत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण स्लो घ्यायला चालू करू. आंतरहिमयुग म्हणजे 2 हिमयुगांच्या मधला कालखंड. आंतरहिमयुग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठावरील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळणे, समुद्राचे पाणी पातळी उंचावणे, हवामान तुलनेने उबदार आणि आर्द्र असणे. ज्या काळात पृथ्वीवरील काही प्राण्यांचे हिमयुग होते त्याच काळात आशिया आणि आफ्रिका खंडातील काही प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता. इतरत्र आंतरहिमयुग असताना आशिया आणि आफ्रिका खंडातील प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे किंवा होते. कुशल मानवाच्या काळात साधारणतः 25 लाख वर्षापूर्वी हवामान अतिशीत आणि सूक्ष्म होऊ लागले होते. आजच्या काळापासून मागे गेलो असता 18 लाख वर्ष ते 11,000 वर्षे या दरम्यानच्या कालावधीत हिमयुग आणि आंतरहिमयुग यांची 4 प्रमुख आवर्ते होऊन गेली. सुमारे 11,000 वर्षापूर्वी शेवटच्या आवर्तातील हिमयुग संपून आंतरहिमयुगाची सुरुवात झाली. हवामान उबदार आणि आर्द्र होऊ लागले. शेतीची आणि नवाश्मयुगाची सुरुवात ही याच सुमारास झाली. आता आपण स्थिर जीवनाची सुरुवात या घटकावर थोडासा प्रकाश टाकू. शेतीची सुमारे 11,000 वर्षापूर्वीची पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे सापडली. विधान महत्वाच्या परीक्षेला आलेला आहे. तिची सुमारे 11,000 वर्षापूर्वीची पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाली. नवा अश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हातांनी घडविलेल्या होत्या. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली.
आता आपण स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती याच्या संदर्भात पाहू। युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाचे त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली। त्याने त्याला वस्तूंची वर्गवारी 3 गटांमध्ये केली। दगडी हत्यारे अश्मयुग, तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुग, लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू लोहयुग। थॉम्सनने समप्रमाण दाखवून दिले विधान परीक्षेला आलेला आहे। समप्रमाण कोण दाखवून दिले तर समप्रमाण हे थॉम्सनने दाखवून दिले। तांबा हा धातू सर्वप्रथम वापरात आली अशी समजूत विधान परीक्षेला आलेला आहे। योग्य अयोग्य चुकी बरोबर ह्याच्यामध्ये तांबे हा धातू सर्वप्रथम वापरात आला अशी समजूत, पण प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे। प्रत्यक्षात वापरात आलेला पहिला धातू कोणता तर सोने हा प्रत्यक्षात वापरात आलेला पहिला धातू आहे, ना की तांबे। सोने निसर्गतः अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता। ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग म्हटले जाते। ताम्रयुगात अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक। चाकाचा उपयोग सर्वप्रथम मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तीने केला। चाकांवर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटेमियात उपयोगात आणल्या गेला। आता रोझोटा शिलालेख काय आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहू। याच्यातले बरेचसे विधान हे परीक्षेला आलेले आहेत। रोझोटा स्टोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाचा शोध इसवी सन 1799 मध्ये लागला। दगड तुटलेला असल्यामुळे त्यावर मूळ शिलालेखाचा फक्त एक हिस्सा शिल्लक आहे। रोझेटा शिलालेख इजिप्शियन भाषेमध्ये आहे। हा शिलालेख सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवला आहे। प्रथमदर्शनी दगडावर 3 भागात 3 वेगवेगळ्या लेख कोरलेले आहेत असे वाटते, पण तो प्रत्यक्षात एकच लेख 3 वेगवेगळ्या लिपीमध्ये कोरला आहे। सर्वात वरची लिपी आहे ती प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपी आहे। तिला हायरोग्लिफ्स किंवा देवी लिपी म्हणतात। मधली लिपी दैनंदिन उपयोगात वापरण्यात आलेली ती डेमोटिक किंवा म्हणजे त्याला दस्तऐवजांसाठी वापरायची लिपी, म्हणजे दस्तऐवज असतात ना त्याच्यासाठी वापरायची लिपी। इजिप्तच्या प्राचीन चित्रलिपीपासून ती तयार झाली। तिसरी लिपी म्हणजे ग्रीक लिपी आहे। इजिप्तमध्ये टोलॅमी म्हणजे नावाचा राजा, जो की 5वा राजा गादीवर असल्याची घोषणा 3ऱ्या लेखात केलेली आहे। ग्रीक लिपीच्या आधारे डेमेटिक लिपीतील टॉलमीस हा शब्द वापरता येणे शक्य झाले। जॉ फ्रान्सवा शाम्पो लिओन नावाच्या एक फ्रेंच शिक्षकाला संपूर्ण लिपी वाचता आली। टॉलमीस हा शब्द वाचता आल्यामुळे इजिप्तमधील शिलालेखांमध्ये उल्लेख केलेली विदेशी नावे वाचता येणे शक्य आहे, हे शाम्पोलियनच्या लक्षात आले। शाम्पोलियनने विदेशी नावे वाचून त्यांच्या आधारे चित्रलिपीतील मुळाक्षरांची यादी तयार केली। तांब्यांच्या वापराचा सुमारे 7000 वर्षापूर्वीचा पुरावा मिळाला आहे। तांबे आणि कथील यांच्या मिश्र धातूला कासे असे म्हणतात। विधान परीक्षेला आलेला आहे। कासे कशाला म्हणतात तर तांबे आणि कथील यांच्या मिश्र धातूला कासे असे म्हणतात। जस्त आणि कथील हे धातू कसे वितळायचे याचे ज्ञान माणसाला कासे बनवण्याच्या सुमारे 10,000 वर्ष आधीपासून होते। आता ऐतिहासिक काळ याच्यापैकी महत्त्वाची माहिती घेऊ। आता हा जो काही ऐतिहासिक काळ आहे हा असे घडलो आपण किंवा आपण असे घडलो याच्यामधला इतिहासाचा जो इयत्ता 5वीचा जो इतिहास आहे किंवा परिसर अभ्यास आहे याच्यातला हा शेवटचा टॉपिक आहे, तो आता आपण व्यवस्थितपणे पाहू। नवअश्मयुगीन संस्कृतीमधील नागरी संस्कृतीच्या उदयाला आल्या। परीक्षे विधान टीईटीला आलेला आहे। नवअश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या। जगातील 4 प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इसवी सनापूर्वी 30,000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या। मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे 4 प्रदेश होत। नद्यांच्या काठी विकसित झाल्या म्हणून या प्रदेशांतील प्राचीन नागरी संस्कृतीला नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती असे म्हणतात। आता मेसोपोटेमिया काय आहे ते पाहू। देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे। विधान महत्त्वाचं आहे। मेसोपोटेमिया हे देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे। याचा अर्थ असा आहे 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब। आता 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब हे योग्य अयोग्य चुकी बरोबर सत्यासत्यामध्ये परीक्षेला आलेले विधान आहे आणि टीईटीला सुद्धा विचारलेलं आहे। दुआब म्हणजे काय तर 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब।
आता हे विधान हे ऑब्जेक्टिव्ह TET 2018ला आलेलं आहे। आता ह्याच्यामधले मेसोपोटेमियामधले चारीचे चारी विधान हे परीक्षेला आलेले आहेत। एक विधान TETला आलेलाच आहे, एक विधान 2018ला आलेलं आहे, एक ऑब्जेक्टिव्ह 2017ला आलेला आहे। त्यामुळे इथून पडले सर्व ऑब्जेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचे आहेत। प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युग्रेटिस या दोन नद्यांमधील प्रदेश आहे। हे विधान TET 2018ला पेपर 2लाही विचारलं गेलं होतं आणि पेपर 1लाही विचारलं गेलं होतं। विश्वास बसत नसेल तर पेपर तुम्ही चेक करून पाहू शकता। प्राचीन मेसोपोटेमिया टायग्रिस आणि युग्रेटिस या दोन नद्यांमधील प्रदेश आहे। या दोन्ही नद्या तुर्कस्तान, सीरिया आणि इराक या देशांमधून वाहतात। मेसोपोटेमियामध्ये उरुक, निप्पूर यांसारखी प्राचीन नगरे होती। या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती। आता मेसोपोटेमियातील नगरे कुठली असा प्रश्न TET 2017ला विचारला गेला होता। तर मेसोपोटेमियामध्ये उरुक, निप्पूर यांसारखी प्राचीन नगरे होती। या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती। आता इजिप्त आफ्रिका खंडातील उत्तरेला सागरी वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते। नाईल नदी कुठून वाहते परीक्षेला विधान आलेलं, ऑब्जेक्टिव्ह आलेलं। तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते। तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली। ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती होय। नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो। नाईल नदी तिच्या काठांवर जो गाळ आणून टाकते, त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे। आता चीनबद्दल पाहू। चीनमधील हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला। परीक्षेला आलेलो ऑब्जेक्टिव्ह चीनचा विकास कुठं झाला तर चीनमधील हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा उदय झाला किंवा विकास झाला। चीनी परंपरेनुसार हुआंगदी या राजाने शेती, पशुपालन, चाकांची वाहने, नौका इत्यादी वस्त्र इत्यादी सुरुवात केली। हुआंगच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले। चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची आहेत। आता आपण हडप्पा संस्कृतीची महत्त्वाची थोडीशी माहिती पाहू। भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती होय। ही संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली। या संस्कृतीचा पंजाबमधील हडप्पा आणि सिंधूमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली। आता ही स्थळे पाकिस्तानात आहेत। गुजरातमधील लोथल आणि धोलवीर, राजस्थानमधील कालीबंगल ही या संस्कृतीच्या भागातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत। हडप्पा संस्कृतीच्या देवी देवतांची नावे माहीत नसली तरी हे लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असे तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मुद्रा यांचे आधारे मानले जाते। प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाच्या बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्याचा आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय आहे। प्राचीन चीनमध्येही पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते। मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्येही पट आणि सोंगट्याचे खेळ लोकप्रिय होते। बालाक नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होते। सारंगी हे एक प्राचीन तंतुवाद्य आहे। सारंगी हे काय आहे तर सारंगी हे एक तंतुवाद्य आहे। त्याखेरीज झांजा, खुळखुळा, बासरी, ढोल अशी विविध वाद्ये वाजवली जात होती। इजिप्तच्या राजांना फॅरो म्हणतात। इजिप्तच्या राजांना काय म्हणतात तर इजिप्तच्या राजांना फॅरो म्हणतात। आता बालाक मेसोपोटेमियातील ऊर नगराच्या उत्खननात मिळालेले सोन्याचे बालाक हे 11 तारांचे वाद्य आहे। त्याची उंची साधारणतः 2.1 मीटर इतकी आहे। याचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 2650 असा होता। बालाक पुआवी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळाले आहे। मेसोपोटेमियातील नांदलेल्या नागरी संस्कृतीपैकी 4 महत्त्वाच्या संस्कृतीची नावे पुढील प्रमाणे: सुमेरियन, अक्केडियन, बॅबिलोनियन आणि ॲसिरियन। नावे थोडीशी ऑड आहेत। इसवी सन पूर्व सुमारे 2350च्या आसपास किंवा 2350च्या सुमाराला अक्कडचे साम्राज्य उदयास आले। अक्कडचा सम्राट सॉर्गन याच्या काळात हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील व्यापार भरभराटीला आला। बॅबिलोनचा राजा हम्मुराबी याने इसवी सन पूर्वी 1792 ते 1750 या काळात होऊन गेला। तो कोण? बॅबिलोनचा राजा हम्मुराबी। आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात सुव्यवस्थित कायदा देणारा हा जगातील पहिला राजा होता। प्राचीन इजिप्तमधील लोकांनी साध्य केलेल्या गोष्टींपैकी विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे
वास्तुरचनेचे शास्त्र, तेथील पिरामिड आणि मंदिर यांच्या भव्यतेवरून त्याची साक्ष पटते. इमारती बांधण्यासाठी प्रामुख्याने मातीच्या कच्च्या विटा आणि दगड यांचा वापर केला जातो. गणित, वैद्यक, सिंचन पद्धती या क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप प्रगती केली होती. तेथे उत्तम जहाजे बांधली जात. निळ्या रंगाची झिली दिलेल्या मातीच्या वस्तू उत्पादन, पपायरस नावाच्या वनस्पतीपासून कागद बनविण्याची कला अशा क्षेत्रांमध्येही तेथे विशेष प्रगती झालेली आहे. विधान महत्त्वाचं आहे, परीक्षा येऊन गेलेलं आहे. निळ्या रंगाची झिली दिलेल्या मातीच्या वस्तूंचे उत्पादन, पपायरस नावाच्या वनस्पतींपासून कागद बनविण्याची कला अशा क्षेत्रांतही तेथे विशेष प्रगती झाली आहे. हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांचे उत्खनन इसवी सन पूर्व 1921 ते 22 मध्ये सुरू झाले होते. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधला जो काही इतिहासाचा भाग होता तो यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तुम्हाला ह्या नोट्स कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. माझी सांगण्याची पद्धत कशी आहे, थोडी स्पीड कमी करायची का जास्त करायची का बरोबर आहे का अशीच ठेवायची ते व्यवस्थितपणे सांगा. आणि ह्या नोट्स जर तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असतील तर त्या तुम्ही परचेस करू शकता. आपण PDF स्वरूपात सुद्धा ह्या नोट्स देत आहेत. त्याची प्रोसेस तुम्हाला इथं दिसत असेल, 2 स्क्रीनशॉट दिसत असेल. ह्या नोट्स तुम्ही 100% घ्या. तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो. आणि ज्यांचा पेपर 1 परिसर अभ्यास आहे, पेपर 2 ला सामाजिक शास्त्र आहे, त्यांनी ह्या 8 पैकी 7 नोट्स 100% घ्या. कारण तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 पास व्हायला अतिशय महत्त्वाची मदत होईल. आणि परत एकदा सांगतोय, परिसर अभ्यास हा घटक फक्त 5वी पुरता मर्यादित नाहीये. पेपर पहिला आहे म्हणून परिसर अभ्यास फक्त 5वी पर्यंतच अभ्यास करायचा ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. तुम्हाला 8वी पर्यंत इतिहास, भूगोल आणि विज्ञानाचे पुस्तकं, पाठ्यपुस्तकं वाचावेच लागतात. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. असो, तुम्ही ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी नोट्स घेऊ शकता. ह्या 7च्या 7 नोट्स घ्यायचे असतील, हे आता आपण 8 नोट्स आहेत, त्या 8 पैकी 7 नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. कारण पहिले जे पॉम्पलेट आहे याच्यामध्ये जगाचा भूगोल आहे, 3री ते 8वीचं विज्ञान आहे, शिवरायांचा इतिहास आहे आणि परिसर अभ्यासच्या नोट्स आहेत. मी या परिसर अभ्यासमध्ये नोट्समध्ये आत्ता आपण पाहिलेल्या इतिहासाच्या नोट्स आहेत, त्याच्यानंतर पुढल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या भूगोलाच्या नोट्स आहेत आणि शिवरायांचा संपूर्ण इतिहास सुद्धा आहे. म्हणजे 3री, 4थी, 5वी जे की शालेय पाठ्यपुस्तक आहे, जे की परिसर अभ्यास नावाने ओळखले जातं, हेच ते परिसर अभ्यास. आणि त्यानंतर 6वी, 7वी, 8वी पर्यंतचा अभ्यास आहे. हे सगळं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी अतिशय उपयुक्त आहे. आणि ह्या 4 PDF आपण सध्या लॉन्च केलेले आहेत, जे की पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त आहे. ह्याच्या सर्व PDF तुम्हाला घ्यायचे असतील, ह्या सर्व PDFचा बंच हा 477 रुपयाला आहे. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता. ज्यांना आवश्यकता नाही त्यांना नोट्स व्हिडिओ पाहून पूर्ण करायचे असेल तर त्यांनी करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण एक अंतिम सत्य हेच आहे की तुम्हाला TET पास व्हायचे असेल, ह्या नोट्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला नोट्स घ्यायच्या नसतील काळजी करू नका, नोट्स घेऊ नका. पण शालेय पाठ्यपुस्तकं पेपर 1 साठी 8वी पर्यंत वाचणं गरजेचं आहे आणि पेपर 2 साठी 10वी पर्यंत वाचणं गरजेचं आहे. आणि परिसर अभ्यास म्हणजे फक्त परिसर अभ्यास 5वी पर्यंतच असतो, ही संकल्पना डोक्यातून काढा. परिसर अभ्यासमध्ये 30 पैकी 30च्या 30 मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला 8वी पर्यंत शालेय पाठ्यपुस्तकं, इतिहास असो, भूगोल असो, विज्ञान असो, वाचण्याशिवाय पर्याय नाही, हे गोष्ट लक्षात असू द्या. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगावरचे सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हा नोट्स तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता. याची प्रोसेस तुम्हाला इथे दिलेली आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आता 5वीच्या भूगोलाच्या परिसर अभ्यासाच्या महत्त्वाच्या नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह पाहू.